पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार आणि बॉल चाललाय तो प्रथमेश कडे. चेंडू अडवेल, फेकेल तोपर्यंत एक धाव काढली आहे ती संघाने आणि आपल्या संघाचं खातं उघडतायत विके विप्रातचे खेळाडू. नो बॉलचा पंचांचा इशारा म्हणजेच आता फ्री हिटचा इशारा आणि 2 धावा झाल्यात आणि एकही चेंडू अजून झालेला नाहीये आणि आता हा फ्री हिटचा इशारा आणि फलंदाजीला आहेत ते स्वतः कप्तान ऋषिकेश दातार. एक जबरदस्त फटका, लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण, केवळ एका धावेवर समाधान. धावसंख्या सरसावते ती बिनबाद 3. चांगली सुरुवात ऋषिकेश दातार आणि 2 धावा काढतायत आणि धावसंख्या सरसावते ती 5. आजच्या दिवसातला हा 4था सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभा आयोजित ब्राह्मण प्रीमियर लीग पर्व 6वे आणि लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, हा चालला तो सीमा पार, थेट षटकार, जबरदस्त प्रहार, पहिला षटकार. जोरदार अपील, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 11. चांगली अशी सुरुवात विके विप्रात. परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव काय रोखू शकले नाहीत. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती बिनबाद 12. 5 चेंडू पहिल्या षटकातले झालेले आहेत. तर पहिला परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, परत एकदा एक धाव मिळते ती संघाला आणि अशा रीतीने पहिलं षटक संपतंय आणि धावसंख्या होती ती बिनबाद 13. पुढचं षटक घेऊन येतो तो सौरभ जोशी. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 13. अतिशय चांगली अशी सुरुवात विके विप्रात. समोरच्या कॅमेरावर जो 6 मारेल त्याला सुनील गोके याकडून 1000 रुपये.
भरलेलं आहे. हा सामना आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र बघू शकतो. बिनबाद 13 अशी एक जबरदस्त सुरुवात विके विपराज आणि एस 11 आणि हा झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव काय रोखू शकले नाहीत आणि धाव संख्येत भर. धावसंख्या होते ती 14. डॉक्टर गांगल थोडंसं बाजूला यायचं, ते मेडिकल टीम येते आपली. दुसरा अवांतर खेळाडू घेऊन आपण मॅच सुरू करूया. संघाला विनंती आहे की त्यांनी मॅच सुरू करायची एक दुसरा अवांतर खेळाडू घेऊन. आपल्याला तब्बल 13 सामने आजच्या दिवसात खेळवायचे आहेत. या सर्व खेळाडूंनी कृपया नोंद घ्यावी आणि सामना स्पीडअप करावा. अवांतर खेळाडू घेऊन हा सामना लवकरात लवकर सुरू करू शकता. पंचांनी कृपया ची काळजी घ्यावी आणि लवकरच सामना सुरू करावा. मीनवाईल धावसंख्या होते ती 14. आजच्या दिवसातला हा चौथा सामना विके विपराज परत एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. धाव काय होऊ शकली नाही. धावसंख्या स्थिर होती ती बिनबाद 14. परत एकदा जोरदार असा हा प्रहार, परंतु केवळ एका धावेवर समाधान. अंकित वैद्यांना विनंती आहे की त्यांनी गाडी घेऊन यायचे समोर गेटच्या इथे. अंकित वैद्य त्यांनी गाडी घेऊन पुढचा चेंडू परत एकदा अंकित वैद्य लेग साइडच्या दिशेने तटावलेला हा चेंडू चाललाय तो ऑफ साइडला आणि धावा होतात तर 3 आणि 3 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या सरसवते ती बिनबाद 18. अतिशय चांगली अशी सुरुवात करताना दिसतात ते विके विपराज संघ. 4 षटकांचा सामना, दुसरं षटक प्रगतीपथावर. धावा होतात त्या बिनबाद 18. आणि चांगली अशी सुरुवात एका धावेत भर. धावसंख्या होते ती 19. परत एकदा चांगला असा फटका, परंतु केवळ एक धाव. पंचांचा इशारा नो
बॉलचा इशारा आणि अशा रीतीने परत एक फ्री हिट मिळते ती विके विप्रास संघाला. फ्री हिट आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, काहीसा फसलेला प्रयत्न. एक धाव काय रोखू शकले नाही ते संघासाठी आणि धावसंख्या होतीये ती 22 आणि अशा रीतीने दुसरं षटक संपतंय आणि विके विप्रास संघ बिनबाद 22. दोन षटकांच्या खेळानंतर धावा होत आहेत त्या 22. विके विप्राज बिनबाद 22 अशी धावसंख्या 4 षटकांच्या या सामन्यात. 2 षटकांनंतर बिनबाद 22. परत एकदा जोरदार फटका आणि केवळ एका धावेवर समाधान. निखिल थत्ते आणि ऋषिकेश दातार विके विप्रास संघाचे खेळाडू. अतिशय चांगली अशी सुरुवात. तिसरं षटक प्रगतीपथावर. 23 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातला हा चौथा सामना. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एक धाव मिळते ती संघाला आणि धावा होत आहेत त्या 24. परत एकदा चांगला असा हा चेंडू, निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 24. विके विप्राज आणि SA11 यांच्यातला हा आजच्या दिवसातला चौथा सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभा आयोजित BCL पर्व 6वे. आजच्या दिवसातला हा चौथा सामना. विके विप्राज आणि SA11. बिनबाद 24 अशी ही धावसंख्या. विके विप्राज आणि SA11. आणि अशा रीतीने पहिला खेळाडू बाद होताना दिसतोय आणि बाद होणारा खेळाडू निखिल थत्ते आणि पहिला फटका बसतोय.
तो विके विप्रास संघाला अतिशय चांगली अशी सुरुवात करताना निखिल बाद होतोय आणि आता धावसंख्या होती ती 1 बाद 24. पहिला फटका बसतोय तो संघाला विके विप्राज संघाला आणि धावसंख्या होती ती 1 गडी बाद 24. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 षटकांचा सामना विके विप्राज आणि SA11 यांच्यातला हा सामना. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. नवीन नवीन फलंदाज देवेन मेडी. अतिशय चांगला असा हा चेंडू आणि झेल होऊ शकला असता. अतिशय चांगला असा प्रयत्न काहीसा यशस्वी आणि धावा होतात त्या आता 1 गडी बाद 25. विके विप्राज आणि SA11. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 षटकांचा हा सामना. आजच्या दिवसातला हा चौथा सामना. परत एकदा चांगला असा हा चेंडू. एका धावेवर समाधान आणि धावसंख्या होती ती 26. आणि अशा रीतीने तिसरं षटक इकडे संपतंय. विके विप्राज 1 गडी बाद 26. सामना स्पीडअप करावा. आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे. विके विप्राज आणि SA11 यांच्यातला सामना. आणि आता गोलंदाजी ही धुरा सांभाळत होतो सर्वेश. चौथा आणि अंतिम षटक 1 गडी बाद 26. विके विप्राज. लेग साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि हा चेंडू मात्र चाललाय तो थेट सीमा पार आणि 4 धावा मिळतात त्या विके विप्राज संघाला. धावसंख्या सरसावते ती 1 गडी बाद 30.
एक गडी बाद 30 विके विप्राज आणि एस 11 यांच्यातला हा सामना. चौथं आणि अंतिम षटक. ऋषिकेश दातार स्वतः कप्तान एक चांगली अशी फलंदाजी करताना दिसत आहेत. परत एकदा चांगला असा चेंडू, परंतु नो बॉलचा इशारा हा पंचांचा. हॅलो हॅलो. आणि अशा रीतीने फ्री हिट. कुलकर्णी मंडपचे कॅप्टन आणि वैद्य वॉरियर्सचे कॅप्टन यांनी कृपया मंचाशी संपर्क साधावा. टॉससाठी यावे. परत एकदा क्रॉस बॅटेड फटका आणि केवळ एका धावेवर समाधान. आणि हा फ्री हिटचा फटका आणि केवळ एका धावेवर समाधान. धावसंख्या सरसावते ती एक गडी बाद 32 विके विप्रास संघ. कुठेतरी असं वाटतं की 40चा टार्गेट सेट करावा म्हणजे मॅच मध्ये चोरस यावे जरा. बघा देविन मेडी सारखे एक्सपिरियन्स बॅट्समन स्ट्राईकवर आहेत. एखादा षटकार एखादा चौकार मॅच पलटा बदलू शकतो. जरा स्पीडअप करा सगळ्यांनी. देवेन याचा आहे एक जबरदस्त फटका. पहिली धाव काढतायत क्षेत्ररक्षण अडवेल आणि फेकेल तो स्वर. दुसरी धाव काय रोखू शकले नाहीत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावा मिळतात त्या संघाला. धावसंख्या सरसावते ती 34 विके विप्रास संघ. चौथं आणि अंतिम षटक. कुठेतरी राईट आर्म ओव्हर द मारा हा सर्वेशला सापडलेला दिसतोय. परत एकदा पुढचा चेंडू. हा मात्र एकदम जबरदस्त असा प्रहार आणि खणखणीत असा षटकार. बघा कव्हर्सचा फटका कसला उत्कृष्ट मारेल. आणि परत एकदा चांगला असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि चौथ्या षटकातला केवळ एक चेंडू आता शिल्लक. धावसंख्या होते ती 40 विके विप्राज. एक गडी बाद 40. एक चांगली अशी सुरुवात. आणि आता या इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू परत एकदा चाललाय आणि अतिशय जोरदार असा प्रहार आणि चेंडू चाललाय तो सीमा पार. आणि 4 धावा मिळतात त्या संघाला. हे षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा होत आहेत त्या 44. म्हणजेच विके विप्रास संघाने एस 11 संघाला 45 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. कुलकर्णी मंडपचे संघ नायक यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. मी वैभव दादाला विनंती करतो की टॉस करून घ्यावं.
टॉस बॉक्स पाशी यावे आणि लवकरात लवकर हा सामना पुढे चालू करावा. कुलकर्णी मंडप आणि वैद्य वॉरियर्स यांच्या कप्तानांनी कृपया टॉस बॉक्स पाशी यावे. चला, कुलकर्णी मंडप वर्सेस वैद्य वॉरियर्स टॉस साठी यायचंय. दरम्यानच्या वेळात विके विपराज यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लावून घ्यायचंय. कुलकर्णी मंडप मधनं कोण आहे टॉसला? चला, देवेन कुलकर्णी जरा लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. लवकरात लवकर पुढचा सामना सुरू करावा. सर्वेश चालेल. योगेश साठी ओके. पहिले आपण टॉस घेऊया. वैद्य वॉरियर्स योगेश साठी 1 मिनिट थांबायचंय. वैद्य वॉरियर्स यांनी टॉस जिंकलाय आणि बॉलिंग घेतली आहे. योगेश वैद्य 1 मिनिट. थोडंसं तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की कसं वाटतं तुम्हाला आपलं हे सगळं पर्व आणि आपण हे 6वं पर्व यावर्षी आपण ऑर्गनाईज केलं आहे. टोटल या सगळ्या ग्राउंडबद्दल आणि आत्ताच्या आपल्या टोटल 5 वर्षाच्या टोटल कारकिर्दीबद्दल काय वाटतंय? कर्जत तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभा आयोजित ब्राह्मण प्रीमियर लीग 2026चे 6वे पर्व आणि एकंदरीत खूप छान वाटतंय. ग्राउंड आणि सगळी व्यवस्था एकदम सुंदर आहे आणि सर्व खेळाडूंना फक्त एकच विनंती आहे की आपली तब्येत सांभाळून खेळा, कारण ऊन पुष्कळ आहे. स्वतःचं शरीर जेवढं जास्त हायड्रेटेड राहील तेवढं हायड्रेटेड राहून पाण्याचा वापर जास्ती करून खेळा. बाकी सगळ्या संघांना शुभेच्छा. धन्यवाद योगेशजी. सो कुलकर्णी मंडप वर्सेस वैद्य वॉरियर्स पुढील होणारा सामना आणि वैद्य वॉरियर्स यांनी टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. बॉलिंग सॉरी. पंचेचाळीस धावांचं हे लक्ष SA11 संघ बघूया पार करतोय का. आजच्या दिवसातला हा चौथा सामना विके विपराज आणि SA11. 44 धावा झालेल्या आहेत आणि अशा रीतीने 45 धावांचं लक्ष विके विपराज आणि SA11. आजच्या दिवसातला हा चौथा सामना. आणि पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार. प्रथमेश यांचा पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार. जबरदस्त सुरुवात. जबरदस्त सुरुवात SA11 संघासाठी. प्रथमेश मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं, प्रथमेश यांनी एक जबरदस्त फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती प्रथमेशनी आणि परत एकदा जबरदस्त सुरुवात. पहिल्याच चेंडूत खणखणीत चौकार.
चांगला चेंडू, परंतु 4 धावा मिळतात त्या संघाला. परत एकदा पुढचा चेंडू आणि अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. धाव काय होऊ शकली नाही, धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 8. परत एकदा प्रथमेश याचा जबरदस्त फटका आणि हा परत एकदा चौकार. परत एकदा प्रथमेश लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. अतिशय चांगली अशी सुरुवात करताना दिसतोय तो प्रथमेश आणि धावसंख्या सरसावते ती बिनबाद 14. 45 धावांचं हे लक्ष. विके विप्राज आणि SA11 यांच्यातला सामना. पहिलेच षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या होती ती बिनबाद 14. परत एकदा जबरदस्त असा फटका प्रथमेश यांचा आणि परत एकदा जातोय तो. थँक्यू टीजे. एक जबरदस्त सुरुवात SA11 संघाकडून. प्रथमेश एका षटकात तब्बल 18 धावा कुठल्यात त्या प्रथमेश याच्या तळपत्या बॅटमधनं निघालेले जबरदस्त असे चौकार आणि षटकार. 45 धावांचे लक्ष आणि 18 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात. विके विपराज आणि SA11 यांच्यातला सामना. 45 धावांचे लक्ष, बिनबाद 18. दुसरा षटक घेऊन येतोय तो आदित्य. आदित्य आपला पुढचा चेंडू. बिनबाद 18 अशी एक जबरदस्त धावसंख्या. परत एकदा चांगला चेंडू, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही ते संघासाठी. धावसंख्या सरसावते ती बिनबाद 19.
पुढचा चेंडू जोरदार अपील आणि हा मात्र पायचीत होतोय तो प्रथमेश. क्रॉस बॅटेड फटका. आता येतो तो तुषार, स्वतः कप्तान. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. SA-11 आणि VK विपराज यांच्यातला हा सामना. 45 धावांचे लक्ष, 1 गडी बाद 19. आणि एक जबरदस्ती सुरुवात. पहिला खेळाडू बाद होताना दिसतोय तो प्रथमेश. एक चांगली अशी सुरुवात करून बाद झालाय. चांगली सुरुवात आणि 1 धाव मिळते ती संघाला आणि धावा होतात त्या 1 गडी बाद 20. परत एकदा चांगला असा चेंडू, परंतु 1 धाव काय रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 21. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना आणि अशा रीतीने हे दुसरं षटक प्रगतीपथावर. धावा होतात ते 21, 1 गडी बाद 21. 45 धावांचे लक्ष. SA-11 आणि VK विपराज यांच्यातला हा सामना. परत एकदा फुल टॉस असा हा चेंडू आणि 1 धावेवर समाधान. आणि अतिशय चांगली अशी धाव. रनिंग बिटवीन द विकेट. चोरटी अशी धाव म्हणावी लागेल आणि 2 धावा काढल्यात. आणि अशा रीतीने दुसरं षटक संपतंय आणि धावा होत आहेत 1 गडी बाद 23. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय. 2 षटकात आता हव्यात 23 धावा. पहिला डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर LBW आणि चौथा 5व्या चेंडूवर 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. दोन षटकांचा खेळ बाकी आणि आता 22 धावा हव्यात संघाला हा सामना जिंकण्यासाठी. VK विपराज आणि SA-11 यांच्यातला हा सामना. 45 धावांचे लक्ष
आणि 2 षटकात हव्यात त्या आता 22 धावा. सामना स्पीडअप करावा. अजून बरेच सामने खेळायचे आहेत आपल्याला. तब्बल 13 सामने आजच्या दिवसात खेळायचे आहेत आणि आजचा फक्त हा 4था सामना चाललाय. अतिशय संथ गतीने हा सामना चाललाय. ऋषिकेश अंपर जरा स्पीडअप करा जरा प्लीज. गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो ऋषिकेश, स्वतः कप्तान. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 2 षटकात 23 धावा, 1 गडी बाद. आता हव्यात तर 22 धावा. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. एक चांगली सुरुवात 3ऱ्या षटकाची. ऋषिकेश स्वतः कप्तान गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 45 धावांचं हे लक्ष आणि धावा होत आहेत त्या 1 गडी बाद 23. आणि पंचांचा इशारा, अवांतर चेंडू. एका धावेत भर. धावसंख्या होते ती 24. परत एकदा निर्धाव असा हा चेंडू, परंतु अवांतर धाव मिळते आणि एका धावेत भर. धावसंख्या होते ती 25. चांगला चेंडू, केवळ एका धावेवर समाधान आणि 26 धावा होत आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा हा सामना, 45 धावांचे लक्ष आणि आता हव्यात 10 चेंडूत 19 धावा. आणि जबरदस्त असा फटका आणि हा चाललाय तो सीमापार चौकार. जबरदस्त प्रहार. 4 धावा मिळतात त्या संघाला आणि परत एकदा फुल टॉस चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू. पहिली धाव काढतायत आणि अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2री धाव सुद्धा काढलेली SA11 संघाने आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 32 आणि अशा रीतीने 8 चेंडूत हव्यात त्या आता 13 धावा. परत एकदा जोरदार फटका आणि केवळ एका धावेवर समाधान आणि धावसंख्या होती ती 33. परत एकदा जोरदार असा प्रहार. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. केवळ एका धावेवर समाधान आणि अतिशय जबरदस्त अशी ही चोरटी धाव आणि 2 धावा काढल्यात आणि SA11 या संघाला अशा रीतीने 3रं षटक संपतंय आणि धावा होत आहेत त्या 35 आणि अशा रीतीने 1 षटक शिल्लक आणि आता धावा हव्यात त्या 10. तुषार जोशी यांनी सलग 2 षटकार मारले तर त्याला एक पारितोषिक दिलं जाईल.
एका षटकात 10 धावा हव्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी SA-11 संघाला. 45 धावांचं हे लक्ष, 35 धावा झालेल्या आहेत आणि चौथं आणि अंतिम षटक. चौथं आणि अंतिम षटक. अतिशय अतितटीचा हा सामना. SA-11 आणि VK विप्राज. एका षटकात हव्यात त्या 10 धावा. फुल टॉस चेंडू, रिव्हर्स स्वीपचा हा फटका आणि पंचांचा इशारा, नो बॉल म्हणजेच फ्री हिट. आणि पंचांचा इशारा, नो बॉल आणि अशा रीतीने फ्री हिट मिळते ती संघाला. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. 6 चेंडूत हव्यात त्या 9 धावा. आणि लेग साइडच्या दिशेने जोरदार प्रहार, परंतु एका धावेवर समाधान. आणि परत एकदा चांगली अशी चोरटी धाव म्हणावी लागेल आपल्याला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा आणि 38 धावा झाल्या आहेत. 45 धावांचे लक्ष. आता हव्यात 5 चेंडूत 7 धावा. अंपर जरा स्पीडअप करा, अंपर पटापट. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. 2 धावा काढतायत आणि 2 धावांनंतर आता धावसंख्या होते ती 1 गडी बाद 40. 4 चेंडूत हव्यात ते आता 5 धावा. अतिशय अतितटीचा हा सामना. आता हव्यात त्या 5 धावा. आणि हा चेंडू चाललाय तो झेलबाद होताना दिसतोय. अतिशय
एक चेंडूत एक धाव. आणि हा मारतोय तो जबरदस्त फटका आणि जातोय तो चौकार. आणि अशा रीतीने SA11 संघ जिंकतोय. सलग दुसरा सामना जिंकलाय तो SA11 संघाने आणि सलग दुसरा सामना हारतायत ते VK विप्रातचे खेळाडू.